काया वाचा मने झाला विष्णुदास, कामक्रोध त्यास बाधितिना, विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे, तुका मने चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे, विश्वासी जो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. विठाला 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 विठाला. आपला प्रश्न असा आहे, प्रत्येक पत्नीच्या मनामध्ये पतीच्या विषयी प्रेम असावं का गळ्यात मंगळसूत्र असावं? आता प्रश्नाचं उत्तर लवकर आलं नाही आपल्याकडून. आता घरातली मंडळी काम करत टीव्हीवर पाहत असतील अशी अपेक्षा ठेवू आपण, पण माझ्या समोर बसलेल्या श्रोत्यांना तरी याचं उत्तर देता येणार आहे. मंगळसूत्र गळ्यामध्ये असावं. अहो, ज्या संसारात दुःख मिळतं तिथं मनेची माळेची अपेक्षा आहे, मंगळसूत्राची अपेक्षा आहे. जिथं परमानंद प्राप्त होतो, नवे नवे आनंद स्वरूप परमात्मा प्रकट होतो, त्या भजनाला माळेची अपेक्षा असू नये का? माळेची अपेक्षा का असू नये? म्हणून संप्रदायानं आम्हाला माळेचं बंधन घातलं. चला ठीक आहे, काही जण म्हणतील माळ म्हटलं की आम्हाला जरा अवघड वाटतो. अवघड वाटतं का? चुकीच्या सवयी लागलेल्या मोडायला नको वाटतं म्हणून अवघड आहे. माळ घातली, काय केलं? पूर्ण 100% शाकाहारी बनलो. अहो, निसर्गाने आम्हाला तयार करत असताना 100% शाकाहारी असा देह तयार केलेला आहे. मनुष्य देह हा निसर्ग नियमाने 100% शाकाहारी आहे. आम्ही याला मांसाहारी बनवायला लागलो. मांसाहार हा आहारातला शब्दच नाही. बघा, आपण जर प्रवास करायला लागलो, मोठ्या रस्त्याने हायवेने प्रवास करायला लागलो, तर हायवेवर जे हॉटेल्स आहेत त्याला ढाबा म्हटलं जातं. त्याचे बोर्ड असतात व्हेज आणि आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. नॉनव्हेज आणि व्हेज असे दोन शब्द आपण वाचतो, पाहतो. बघा, व्हेज शब्दाचा अर्थ शाकाहार, पुढं मांसाहाराला शब्दच नाही. नॉन म्हणजे नाही, व्हेज. जे शाकाहारी नाही ते आम्ही त्याला मांसाहारी म्हणायला लागलो. जसं कर्मचारी आणि कर्मचारी नसलेले सेवक असा शब्द प्रयोग असतो बघा काही काही ठिकाणी. कर्मचारी नसलेले सेवक. आता त्याचा एक वेगळा विचार आहे. चला ठीक आहे, मला काय चिंतन मांडायचंय की दास्यत्वामध्ये माळ घातली म्हणजे शाकाहारी बनलो. काय करायचंय माळ घालून? जीवनामध्ये कधी खोटं बोलणार नाही याची शपथ घ्यायची. खोटं बोलणं संपवायसाठी माळ घालायची आहे. पण मोबाईलनं आमचं खोटं बोलणं वाढवलं. घरामध्ये असताना सुद्धा जर मोबाईल आला, कुठे उगीच सांगतो आपण परगावी आहे. भजनाला बोलवलं तर काय करावं? वाजवायला अलीकडं कुणी मिळत नाही. मग वादकांना जर फोन केला तर आम्ही काय सांगतो? घरात आहे म्हणून सांगतो का? आता ही मंडळी संस्थेतली आहेत सगळे, त्यामुळं यांचा विषय वेगळा. पण मूळ गावागावामध्ये जे वादक मंडळी आहेत ती काय करतात? घरात असताना सुद्धा कीर्तनकार मंडळी, प्रवचनकार मंडळी किंवा अन्य कार्यकर्ते घरात असताना नाही म्हणून सांगायला लागलो आपण, खोटं बोलायला लागलो. खोटं बोलणं सोडणं याला माळ घालणं म्हणतात. चांगली गोष्ट आहे. अहो, माळेनं जर एवढं मोठं परिवर्तन होत असेल तर काय हरकत आहे माळ घालायला? आता टीव्हीवर बसून आपण सगळ्यांनी माळ घालण्याचा संकल्प करायचाय. तिथं बसूनच संकल्प करा. कारण जी टॉकीजनं या महाराष्ट्रामध्ये चालत आलेल्या परंपरेला घराघरापर्यंत पोहोच केलं, यात नवल नाही, मनामनापर्यंत पोहोच केलं, हे यांची क्रांती आहे. कारण वारकरी संप्रदायाने एकही खेड, एकही गाव, एकही वाडी वस्ती सोडली नाही की तिथपर्यंत वारकरी संप्रदाय पोहोचला नाही. वारकरी संप्रदायाला वाड्या वस्त्यावर पोहोच करण्याचं काम या परंपरेनं केलं.
पण झी टॉकीजनं त्याच्या पुढे जाऊन काम केलं, घराघरापर्यंत नेलंच, पण मनामनापर्यंत कीर्तन घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. मग आता यांच्या माध्यमातून आपण एक संकल्प करायचंय की मी आजपासून खोटं बोलणार, म्हणजे दास झालो, आम्ही दास झालो. वाचेच्या अनुषंगानं 4 पाप आहेत. प्रत्येकाकडून एका दिवसभरात 10 प्रकारचं पाप घडतं असं शास्त्र सांगतं. काही 3 प्रकारचं पाप आहे, वाचिक 4 प्रकारचं पाप आहे आणि मानसिक 3 प्रकारचं पाप आहे. अशा 10 प्रकारचं पाप दररोज घडतं. त्यामधलं एक खोटं बोलणं हे पाप आहे. बऱ्याच मंडळींना खोटं बोलणं हेच पुण्य वाटतं आणि त्यामुळं आपण मंदिरात गेलो, मंदिराच्या बाहेर पासून आत मूर्तीपर्यंत काय होतं हे आता मी नको इथं सांगायला, मला काय चिंतन मांडायचंय. आपण खोटं बोलणं सोडणं याला दास्यत्व म्हणतात. दुसऱ्याची निंदा करणं सोडणं याला दास्यत्व म्हणतात. आपल्याकडून निंदा सुटते का, सुटली पाहिजे हे नक्की आहे. आपण एका भजनी मंडळाची 2 मंडळ करतो, पण आपली काही निंदा सोडत नाही. आम्ही याला इतकं घट्ट पकडलेलं आहे, हे आम्ही सोडायलाच तयार होत नाही. दास्यत्वाचा विचार या ठिकाणी मांडत असताना काय ना दास, शरीरानं दास्यत्व स्वीकारायचंय. बघा, कीर्तनामध्ये जेवढा वेळ कीर्तन आहे तेवढा वेळ टाळकऱ्यांना टाळ घेऊन उभं राहावं लागतं, विनेकरी महाराजांना विना घेऊन उभं राहावं लागतं, श्रोत्यांना कीर्तनामध्ये बसावं लागतं. केवळ बसायचं नाही, प्रसन्न मुद्रेनं बसायचंय, ताठ बसायचंय. केवळ बसायचं नाही, मन तिथं ठेवायचंय. नाहीतर आम्ही टीव्हीवर दिसणार आहे म्हणून श्रोता होऊन बसावं आणि मन आपलं गाव फिरून यावं, याला मनाचं दास्यत्व म्हटलं जात नाही. आपल्याला दास्यत्वातून पुढे जात असताना शरीराने बसणं कायचं दास आहे. कीर्तनकार महाराज विठ्ठल विठ्ठल भजन करायला लागले, वाचेचा दास आहे आणि याला श्रद्धेनं भावानं स्वीकारणं याला मनाचं दास म्हटलं जातं. अशा पद्धतीनं 3 प्रकारच्या दास्यत्वाचा विचार मांडला. पण याचं फल काय? काम क्रोध त्यास बाधेतिना. कोणत्याही प्रकारचा विकार त्याला बाधत नाही. मग तो काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल, षडविकाराचं वर्णन आपल्या समोर मांडलं जातं. यातला एक विकार कळणं कठीण आहे, जाणं खूप कठीण आहे. जन्मच्या जन्म गेले तरी विकार कळत नाही. अहो, काही मंडळी असं ताठ मानेनं सांगतात, मला रागाला आणू नका बरं का, मला राग भरपूर आहे. अहो, आपल्याला कळलं ना राग आहे, घालवावा. आपण घालवण्यासाठीच भजन आहे. राग घालवावा, क्रोध संपवण्यासाठी सत्संग असतो. या सत्संगात येऊन आपण आपला काम घालवावा, आपला क्रोध घालवावा, आपला लोभ घालवावा. यातून आपल्याला बाहेर पडायचंय. पण काम कळणं कठीण आहे. काम कशाला म्हणतात? काही मंडळी म्हणतील याचा विचार सांगणं गरजेचं आहे. काम म्हणजे काय? आपल्या प्रत्येकाला इच्छा निर्माण होते. त्या इच्छेला जर तारुण्य निर्माण झालं तर त्याला काम म्हणतात असं ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. काही जण म्हणतील उदाहरणाने हे चिंतन मांडलं तर बरं होईल. दररोज सकाळी आंघोळ झाली की आम्हाला चहा प्यावा वाटतो. चहा मिळाला तर बरं वाटतं. आता अलीकडं दररोज सकाळी उठलो आपण की 7:30 वाजता काय लावावं? गजर कीर्तनाचा चालू होतो लगे आपला गजर सकाळी. पण गजर कीर्तनाचा हे कीर्तन ऐकायला आंघोळीची गरज नाही, पण चहा प्यायला. पण आता विज्ञानाच्या प्रगतीमध्ये आंघोळीच्या अगोदरचा चहा वेगळा आहे, आंघोळीच्या नंतरचा चहा वेगळा आहे. अवश्य असू द्या, ठीक आहे, मला त्या विचारात जायचं नाही आता. पण चहा मिळावा वाटणं ही इच्छा आहे आणि चहा मिळावाच वाटणं हा काम आहे. काम आणि इच्छेमध्ये फरक आहे. आम्हाला इच्छा निर्माण होते, पण ती इच्छा जर तीव्र झाली तर त्याला काम म्हटलं जातं. हा काम पूर्ण झाला तर लोभाला जन्माला घालतो आणि काम अपूर्ण राहिला तर क्रोधाला जन्माला घालतो. मनुष्य रागाला
मनुष्य रागाला कधी जातो? त्याची इच्छा अपूर्ण राहिली तर. बघा, बरीच मंडळी भजनात चाल दिली नाही म्हणून रागाला येतात. का? इच्छा अपूर्ण राहिली. अपूर्ण इच्छा राहिली की क्रोधामध्ये रूपांतर, आणि त्यांना चाल दिली तर मग अभंगच दिला हो, आणखीन गवळण पण मिळावी. लोभाला जन्माला घातलं. काम पूर्ण झाला तर लोभाला जन्माला घालतो, अपूर्ण राहिला तर क्रोधाला जन्माला घालतो. पण या तिघांचा परिणाम काय? काम निर्माण झाला तर व्यभिचाराला जन्म देतो, क्रोध निर्माण झाला तर हिंसाचाराला जन्म देतो, आणि लोभ निर्माण झाला तर भ्रष्टाचाराला जन्म देतो. बघा, भ्रष्टाचार का वाढला? लोभामुळे वाढला. लोभ जोपर्यंत आहे तोपर्यंत भ्रष्टाचार राहणार आहे. आता भ्रष्टाचारावर जास्त बोलणं म्हणजे राजकीय बोलणं वाटेल, पण व्यवहारात कुटुंबात सुद्धा भ्रष्टाचार आहे. कुटुंबकर्त्याला सतत गोड बोलावं लागतं घरामध्ये, तर आपल्या इच्छा पूर्ण होतात. हा काय आहे? भ्रष्टाचार आहे कौटुंबिक. बघा, मुलाला 95% मार्क पडावे म्हणून पालक म्हणतात स्क्रीन टचचा मोबाईल घेऊन देईल. हा काय आहे? भ्रष्टाचाराचा उगम आहे. मुलाला पालकांनी पटवून दिलं पाहिजे त्याच्या जीवनामध्ये त्याला शालेय शिक्षण किती महत्वाचं आहे आणि गरजेचं आहे. हे संस्कार करावे का प्रलोभन दाखवावं? संस्कार करावे, याला पालकत्व म्हणतात. पालकत्वाची भूमिका समजून घेऊन पुढे गेलो पाहिजे. पण आमचा काम अपूर्ण राहिला तर क्रोध, काम पूर्ण झाला तर लोभ, पण यातला एकही विकार दासाला स्वीकारत बाधा करत नाही. म्हणून महाराजांनी लक्षण मांडलं, कामक्रोध त्यास बाधे तिना. त्याला एकही विकार बाधत नाही. काही मंडळी म्हणतील, अहो तुम्ही हे सांगायला लागलात, हे फक्त कीर्तनात सांगण्यासाठी का? याची काही उदाहरण आहे? याला काही चरित्र, कुणाचं जीवनामध्ये असा प्रसंग घडलेला, अशी काही चरित्र आहेत का? अनेक चरित्र आपल्याला मांडता येणार आहे. वेळेमध्ये आपल्याला जेवढा विचार मांडता येईल तेवढाच विचार पाहायचंय. यामध्ये कामावर मिळवलेला विजय जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रात आपण पाहतो. तुकाराम महाराजांना एकांत खूप आवडत होता, आणि म्हणून महाराजांनी अनेक अभंगामध्ये एकांताच्या विषयी आपल्या समोर विचार मांडलेला आहे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वाचा, तुका म्हणे आम्हा एकांताचा वाचा, महाराजांचा एकांत. एकांतात महाराज काय करत होते? विठाला विठाला तुकाराम महाराज सतत भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन, दिनरजनी हाचे धंदा, गोविंदाचे पोवाडे, सतत भगवत चिंतन. एका वेळेला ते एकांतामध्ये चिंतन करत असताना देहूगावातली एक स्त्री त्यांच्याकडे आली आणि तिने आपल्या मनातली कामना त्यांच्या समोर मांडली. असं चरित्र आहे. त्यावेळेचे महाराजांचे उद्गार, जाईवो तू माते न करी सायास. महाराज तिला सांगायला लागले, आमच्यावर हा प्रयोग नको, कामावर मिळवलेला विजय.
ज्या वेळेला तुकाराम महाराजांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं त्यावेळेला त्यांनी क्रोधाला जिंकलं, ताब्यात ठेवलं. क्रोधावर मिळवलेला विजय छत्रपती शिवरायांनी नजराना पाठवला, तो साभार परत केला. लोभावर मिळवलेला विजय, लोभावर विजय मिळवला, क्रोधावर विजय मिळवला, कामावर विजय मिळवला. कशामुळे? काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधेत ना. कोणत्याही प्रकारचा विकार बाधू शकत नाही यावर एक शंका मांडतो. काही मंडळी म्हणतील, अहो विकार का घालवायचेत? बरीच मंडळी त्या विकाराला जतन ठेवतात, त्या विकाराचा अभिमान बाळगतात आणि या माध्यमातून पुढे जात असताना या विकाराला का घालवायचंय याचा विचार आपण पाहू. परंतु सांप्रदायिक पद्धतीनुसार आपल्याला भजन घ्यायचंय आणि त्यानंतर आपण आपल्या अभंगाच्या चिंतनाकडे वळणार आहोत. विठ्ठला 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 विठ्ठला.